अर्धस्वरांमध्ये स्वर व व्यंजने या दोहांचे गुणधर्म असतात आणि त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो असं संपूर्ण वाक्य दिलेलं आहे आपल्याला. हे संपूर्ण विधान चूक आहे, या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. हे संपूर्ण विधान बरोबर आहे, या विधानाचा पूर्वार्ध चूक आहे. आणि खाली पुन्हा पर्याय दिलेले आहेत आपल्याला. बघा, अर्धस्वरांमध्ये स्वर व व्यंजने या दोघांचे गुणधर्म असतात. अगदी बरोबर आहे. अर्धस्वर अंतस्थ म्हणतो आपण ज्यांना, ठीक आहे. तर अंतस्थांनाच आपण अर्धस्वर म्हणतो आणि आपल्या मराठी वर्णमालेमध्ये हे अर्धस्वर 4 आहेत. य, र, ल, व. आणि हे जे य, र, ल, व आहेत यांचे उच्चार काही प्रमाणात, ही व्यंजन आहेत पण यांचे उच्चार काही प्रमाणात स्वरांसारखे आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, एवढंच नाही तर आपण संधी करताना या ई बद्दल य वापरतो, उ बद्दल व वापरतो, रू बद्दल र वापरतो, ठीक आहे, आणि लृ बद्दल ल वापरतो. कारण हे जे य, र, ल आहेत यांचे उच्चार अनुक्रमे, ठीक आहे, ई, रू, व, उ यासारखे आहेत. लक्षात आले का? आणि म्हणून लक्षात घ्या की हे जे य, र, ल आहेत, अर्धस्वर ज्यांना म्हणतो आपण अंतस्थ, तर त्यांच्यामध्ये स्वर आणि व्यंजने ती आहेतच पण त्यांचे उच्चार स्वरांसारखे आहेत म्हणूनच त्यांना आपण अर्धस्वर म्हणतो. हे बरोबर आहे. आणि त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो हा भाग मात्र चूक आहे. कारण अर्धस्वर आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की सर्व स्वरांचे उच्चार मृदू असतात, कोमल असतात, सॉफ्ट असतात, ठीक आहे. आणि मग या वर्णांचे उच्चार सुद्धा, ठीक आहे, काय असतात? अर्धस्वर आपण म्हणतो, म्हणजे त्यांचे उच्चार कसे आहेत? मृदू आहेत. मग हे अंतस्थ जे आहेत हे मृदू वर्णामध्ये येतात, ते कठोर वर्णामध्ये येत नाहीत. आणि म्हणून ह्या संपूर्ण विधानातील हा पूर्वार्ध बरोबर आहे पण हा उत्तरार्ध मात्र चूक आहे. मग या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे हे आपलं उत्तर असेल आणि मग फक्त ब बरोबर आणि म्हणून 2 नंबरचा पर्याय आपलं उत्तर असेल. ओके, यस.